नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप वर्ग 5वा यामध्ये मराठी विषयामध्ये अतिशय उपयुक्त आणि खूप मजेशीर असा एक भाग आहे, एक घटक आहे, तो म्हणजेच मराठीतील म्हणी. मराठीतील म्हणी म्हटलं की खरे तर सर्वच मुलांना आणि शिक्षकांना सुद्धा शिकवायला सुद्धा मजा वाटते आणि मुलांना शिकायला सुद्धा मजा वाटते. वर्गावर गेलं किंवा ट्युशन क्लासमध्ये वगैरे जर आपण म्हटलं की आज म्हणी शिकवणार आहे तर सगळे मुलं तयार असतात, अगदी आनंदाने तयार होतात. आता म्हणी जर आपण शिकत असलो तर म्हणी नुसते आपल्याला शिकायच्या नाही आहे, तर त्याचा आपल्याला उपयोजन म्हणजेच त्याचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करता आला पाहिजे. फक्त कागदोपत्री किंवा पुस्तकामध्ये ह्या म्हणी आपल्याला पाठ करायच्या नाही आहे किंवा परीक्षेपुरत्या नाही, तर आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण त्यातल्या म्हणी योग्य प्रकारे कशा आपल्या रोजच्या बोलण्यामध्ये संवादामध्ये त्याचा उपयोग करून घेतो त्यावर आपलं भाषेचं प्रभुत्व हे अवलंबून असतं. त्यामुळे काय होतं की आपली जी भाषा आहे ती अधिक प्रगाढ होत जाते. आपलं ज्ञान जे आहे भाषेविषयीचं ते अधिक वाढत जाते. चला तर मग आजच्या आपल्या टॉपिकला सुरू करूया. तिथे माती म्हणजेच कोणत्याही कामाचा हा अतिरेक जो असतो तो वाईटच असतो. म्हणजेच काय तर तुम्ही एखादं काम, एखादी भाजी तुम्हाला आवडली, फॉर एक्झाम्पल तुम्हाला रोज बटाट्याची भाजी आवडली, मग तुम्ही रोज बटाट्याची भाजी खाणार असं शक्य आहे का? नाही. एक दिवस काय होईल की तुम्हाला ती भाजी आवडणं बंद होऊन जाईल, तुम्ही त्या भाजीचा कंटाळा करणार. म्हणून अति तिथे माती याचा अर्थ काय आहे की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो, तो आपण अतिरेक करायला नाही पाहिजे. त्यामुळे ही म्हण तुम्ही तिथे वापरू शकता. त्यानंतर आहे अति शहाणा त्याचा बैल रिकामा. म्हणजे काय तर जो माणूस फार शहाणपणा करायला जातो त्याचं काम कधी ना कधी बिघडतेच. म्हणजे काही जणांना खूप कॉन्फिडन्स असते की हा मॅडम मला वर्गात काहीच म्हणत नाहीत, मला खूप म्हणजे माझ्या मॅडम खूप माझं कौतुक करतात वगैरे. मग ती मुलं फार डोक्यावर बसतात, शेफारतात आणि मग ते ज्या होमवर्क करायमध्ये कंटाळा करतात किंवा त्यांचा जो गुणानुक्रम असतो वर्गातला तो कमी घसरत जातो. म्हणजेच काय तर अति शहाणा त्याचा बैल रिकामा. फार शहाणपणा करायला गेलो आपण की आपण असं मग आपलं काम फसून जाते. त्यानंतर आहे अडला हरी गाढवाचे पायधरी. बघा आता तुमचे विद्यार्थी आहात, तुम्ही लहान मुलं आहात, तुमच्या दैनंदिन आयुष्यातले उदाहरणं देऊन मी तुम्हाला या म्हणींचा अर्थ समजावून सांगते आहे. अडला हरी गाढवाचे पायधरी. बघा अडला हरी म्हणजे काय तर देवाला म्हटलेलं आहे इथे. देव म्हणजे काय तर मोठा मनुष्य किंवा श्रेष्ठ मनुष्य. आणि गाढवाचे पायधरी, आता गाढव म्हणजे काय इथे तुच्छ म्हटलेलं आहे, बरोबर आहे. तुच्छ म्हणजे काय की जर आपल्याला गरज असेल, एखाद्या शहाण्या माणसाला जर गरज असेल तर वेळप्रसंगी त्याला मूर्खाची सुद्धा विनवणी करावी लागते. म्हणजेच काय जर आता एखाद्या तुमचा वर्गमित्र आहे, त्याच्याकडे एखादं पुस्तक आहे किंवा एखादी मार्गदर्शिका गाईड आहे आणि तुमच्याकडे ते पुस्तक नाही आहे ना, त्याला जरी अभ्यास त्यातला येत नसला, तुम्हाला येत असला तरी वेळप्रसंगी तुम्हाला काय करावं लागते, त्याला काही ना काही छान गोड बोलून त्याच्याशी त्याला काही आमिष दाखवून वगैरे तुम्हाला त्याच्याकडून ते पुस्तक मिळवून घ्यावं लागते. म्हणजेच इथे काय म्हटलेलं आहे की अडला हरी गाढवाचे पायधरी. तुमचं काम अडलेलं आहे त्यामुळे तुम्हाला अशा मूर्ख लोकांशी सुद्धा कधी ना कधी बोलावं लागते. त्यानंतर आहे असतील शिते तर जमतील भूते. आता असतील शिते म्हणजे काय, शिते म्हणजे भाताचे कण. शिते म्हणजे भाताचे कण. असतील शिते तर जमतील भूते. आता तुम्ही म्हणाल शिते असले तर भूते येतात का? नाही. याचा अर्थ असा आहे की जर म्हणजे तुमचा भरभराटीचा काळ असेल तर तुमच्या भोवती माणसे गोळा होतात. म्हणजेच काय जर एखाद्या व्यक्तीकडे भरपूर पैसा असेल, आज नसेल पण नंतर त्याच्याकडे भरपूर पैसा आला तर त्याचे जे नातेवाईक आहे किंवा इतर त्याचे जे ओळखणारे माणसं आहेत ती त्याच्या भोवती फिरायला लागतात. का तर हा आपल्या उपयोगी पडावा म्हणून म्हटलेलं आहे की असतील शिते तर जमतील भूते. त्यानंतरची म्हण आहे आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी. म्हणजे काय की एका ठिकाणी मदतीचा गरज असेल, ज्या ठिकाणी मदतीची गरज आहे तेथे ती न पोहोचता दुसऱ्याच ठिकाणी पोहोचणे. म्हणजे एका ठिकाणी मदतीची गरज आहे, एका व्यक्तीला भूक लागलेली आहे आणि ती मदत त्या व्यक्तीला न मिळता दुसऱ्याच एखाद्या व्यक्तीला मिळणे की ज्या व्यक्तीला त्या मदतीची गरज पण नाही आहे, अशा ठिकाणी आपण ही म्हण वापरू शकतो की आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी. त्यानंतर आहे आगीतून फुफाट्यात. म्हणजे लहान संकटातून अधिक मोठ्या संकटामध्ये सापडणे. जसं की बघा आपल्याला म्हणजे आपला अभ्यास नसतो, आपल्याला तो अभ्यास जो रोजचा मॅडम देतात ना होमवर्कमध्ये, तर तो अभ्यास आपल्याला कंटाळवाणा वाटतो. मग आपण काय करतो की तो करत नाही आणि मग एक वेळ अशी येते की पेपर जवळ येतात आणि मग आपल्या पोटात गोळा उठतो. म्हणजे काय तर लहान जे संकट होतं की आपल्याला होमवर्कचं आधी संकट वाटायचं की एवढंसं होमवर्क आपल्याला रोज 2-3 पेजेसचं करणं जीवावर यायचं. आता आपल्याला किती मोठा अभ्यास करायचा आहे
भरपूर सगळा सुरुवातपासूनचा करायचं आहे. म्हणून ही म्हण तिथे लागू होते की आगीतून फुफाट्यात, म्हणजे आधी लहान संकट होतं आणि आता अधिक मोठ्या संकटामध्ये पडणे. त्यानंतर आधी पोटोबा मग विठोबा. म्हणजे काय, तर आधी स्वतःच्या पोटापाण्याचा, स्वतःच्या स्वार्थाचा विचार करणे आणि त्यानंतर इतर जे गोष्टी असतील, परमार्थाच्या गोष्टी असतील त्याचा विचार करणे. म्हणजे आधी स्वतःचं पाहणे पोटोबाचं आणि नंतर विठोबाचं, म्हणजे पारमार्थिक काम जे आहे ते नंतर करणे, देवाचं भजन नंतर करणे. नंतरची म्हण आहे अंथरूण पाहून पाय पसरावे. म्हणजेच आपली ऐपत जशी असेल त्या मानाने खर्च करावा. आता जसं एखादी गरीब व्यक्ती असेल, त्या गरीब व्यक्तीकडे पाहुणे आले असेल, कोणाकडे गरीब म्हटल्यापेक्षा आपण म्हणू आपल्याकडे पाहुणे आले असतील, मग आपण काय करतो, त्यांच्या घरी आपण कॉफी पिलेली असते है ना, आपण म्हणतो त्याच्याकडे आपण कॉफी पिली होती, मग आपल्याकडे जर आपण चहा दिला तो पण बिना दुधाचा किंवा कमी दुधाचा तर ते बरोबर नाही वाटणार. आपण त्यांना म्हणतो की तुम्ही दूध घ्या ना आमच्या घरी है ना. म्हणजेच काय, तर आपल्या ऐपतीपेक्षा आपण जास्त काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून तिथे म्हटलेलं आहे की अंथरूण पाहून पाय पसरावे. म्हणजे जेवढं आपलं अंथरूण आहे, आता अंथरूण पाहून म्हणजे तुम्ही म्हणणार की मग आता अंथरूण पाहून, नाही तसं नाही, तर जी आपली ऐपत आहे, जे आपण करू शकतो किंवा जे आपल्या आवाक्यामध्ये आहे तेवढं करणे, असा या म्हणीचा अर्थ आहे. त्यानंतर ते आवडा देऊन कोहडा काढणे. या म्हणीचा अर्थ आहे क्षुल्लक वस्तूच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे. म्हणजे काय, बघा तुमचे लहान बहीण भाऊ असतात, लहान बहीण भावांकडून तुम्हाला काही ना काही ते तुमची एखाद्या वेळेस काहीतरी वस्तू घेतात आणि त्यांना ते माहिती नसते की ही दादाच्या दीदीच्या महत्त्वाची कामाची वस्तू आहे. मग आपण काय करतो, त्या वस्तू आपल्याला मिळावी त्या मोबदल्यात आपण आपल्या लहान बहीण भावांना एखादं चॉकलेट देतो, छोटंसं कॅडबरी नाही किंवा फार छोटंसं एखादं चॉकलेट देतो कुठलंही. मग काय होते की त्या वस्तूच्या मोबदल्यात आपण त्याला छोटंसं चॉकलेट देतो आहे आणि आपल्याला ती आपली वस्तू मिळून जाते आहे. म्हणजेच याला काय म्हणतात की आवळा देऊन कोहडा काढणे. आवडा केवढा असतो, छोटासा असतो, आणि कोहडा केवढा असतो, मोठा असतो. म्हणून म्हटलेलं आहे आवडा देऊन कोहडा काढणे. म्हणजेच लहान वस्तूच्या मोबदल्यामध्ये मोठी वस्तू आपण मिळवून घेणे. त्यानंतर आहे आयत्या बिडात नागोबा किंवा आयत्या बिडावर नागोबा अशी सुद्धा ही म्हण आहे. दोन्ही शब्द सारखेच असतात, आयत्या बिळात किंवा बिडावर येऊ शकते. म्हणजेच काय, तर दुसऱ्याच्या कष्टांवर आपलं जे स्वार्थ असतो तो साध्य करून घेणे. आयत्या बिळात नागोबा म्हणजे काय, एखाद्या मुलाने वर्गातला सांगितलेल्या मॅडमनी सांगितलेला अभ्यास खूप मन लावून शोधून छानपैकी केलेला असतो, छान गणित त्याने मनाने केलेले असतात आणि आपले एखादे मित्रमैत्रीण असे असतात की ते आण बरं तुझी वही दाखव बरं मला, पाहू दे तू कसं लिहितो, तुझं अक्षर किती छान आहे मला बघायचं आहे. तर ते आपली नोटबुक घेऊन जातो आणि तसंच्या तसं होमवर्क लिहून काढतो. म्हणजेच काय, आयत्या बिडावर नागोबा. तिथे आपण म्हणू शकतो की आयत्या बिडावर नागोबा. आपण मेहनत केलेली असते आणि तो आपलं रेडीमेड बघून लिहितो आणि मॅडमकडे देतो, याला म्हणतात आयत्या बिडावर नागोबा. त्यानंतरची म्हण आहे आलिया भोगासी असावे सादर. म्हणजे जे नशिबात तयार असेल ते भोगायला तयार राहणे. जसं आता समजा तुम्हाला ठेच लागली, तुम्ही पडलात, तुमची मम्मी पप्पा तुम्हाला सांगतात रस्त्याने हळू चालायचं, तू पडशील वगैरे, आपण नाही ऐकत, आपण पडलो. आता पडलो तर कुणाला लागणार आहे, आपल्यालाच लागणार आहे ना, ठेच आपल्याला लागली. मग आपण दुसऱ्याला काही म्हणू शकतो का, नाही. तर आपल्या आपल्या नशिबात जे असेल ते भोगायला तयार राहणे. मग आता आपल्याला लागलेलं आहे आपल्या पायाला, मग आपल्याला लागला, आपण रडतो, त्याने काही होणार आहे का, नाही. आपल्याला जे लागलेला आहे तो त्रास आपल्याला सहन करावा लागणार आहे. म्हणून म्हटलेलं आहे आलेया भोगासी असावे सादर. त्यानंतरची म्हण आहे आपला हात जगन्नाथ. म्हणजेच काय, तर आपले काम पार पडण्यासाठी स्वतःच कष्ट करणे योग्य असते. जसं आता आपल्याला अभ्यास करायचा आहे, आपला गृहपाठ पूर्ण करायचा आहे किंवा आपला एखादा प्रकल्प पूर्ण करायचा आहे, तर मग आपण दुसऱ्यांची मदत कितपत घेणार आहे ना. दुसऱ्यांची मदत घेऊन कुठलंही कार्य यशस्वी होत नाही आणि त्यामधून आपण काही शिकत पण नाही. म्हणून म्हटलेलं आहे आपला हात जगन्नाथ. मोठी माणसं बऱ्याच वेळा म्हणतात की आपला हात जगन्नाथ, त्यांच्या दूरच राहिलेलं बरं. आपला हात जगन्नाथ म्हणजे कोणतंही काम जेव्हा आपण आपल्या हातांनी करतो, जेव्हा आपण कष्ट करतो तर तेच आपल्यासाठी योग्य असते, त्यातूनच आपल्याला यश मिळत असते. त्यानंतरची म्हण आहे आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. आता आड, इथं शब्दांचा अर्थ लक्षात घ्यायचा की आड म्हणजे काय, आड म्हणजे विहीर. आणि आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. पोहरा म्हणजे ते एक भांडं असते किंवा एक टिनाचा डब्बा वगैरे असतो, ज्याला
दोराने बांधून पोहऱ्यामध्ये म्हणजे विहिरीमध्ये सोडतात आडामध्ये आणि ते असं ओढून त्याच्यामधून पाणी काढतात. मग आता जर विहिरीतच पाणी नसलं, आडातच पाणी नसलं तर त्या भांड्यामध्ये पाणी येणार आहे का? नाही. म्हणून ती म्हण आलेली आहे की आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. म्हणजेच काय, तर जे मुळात अस्तित्वातच नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थ असते. की जसं तुम्ही शेतामध्ये पीक पेरलंच नाही तर उगवणार आहे का? तुम्हाला उत्पन्न येणार आहे का आपल्या घरी? है ना. तुम्हाला खूप वाटेल की आपल्याला खूप छान आपल्या शेतामध्ये हरभरे आले पाहिजे छान. मग तुमच्या पप्पांनी मम्मीनी जर पेरलेच नसेल तर येणार आहे का? नाही. जे पेरलं असेल तेच येणार आहे. म्हणून म्हटलेलं आहे आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. त्यानंतरची म्हण आहे आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन. म्हणजे काय, किमान लाभाची अपेक्षा म्हणजे कमीत कमी लाभाची अपेक्षा केलेली असताना अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने अधिक जास्त आपल्याला मिळणे. म्हणजे तुम्ही एखाद्या वेळेस असा विचार करता की हां मला ना आज पप्पांनी एक चॉकलेट आणलं पाहिजे. पण होतं काय की पप्पांचा छान चांगला मूड असतो, पप्पा तुम्हाला 2-3 चॉकलेट आणून देतात. म्हणजे तुम्हाला पाहिजे असते एक, तुम्हाला मिळतात 2. म्हणून म्हटलेलं आहे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो 2. त्यानंतरची म्हण आहे इकडे आड तिकडे विहीर. इकडे आड तिकडे विहीर. आता आड विहीर तुम्हाला सांगितलं, दोन्हीही बाजूंनी अडचणीत पडणे. म्हणजे इकडे गेलं आपण तरी अडचणीत, तिकडे गेलं तरी अडचणीत. म्हणजेच काय, शाळेत जातो तर गृहपाठ कंप्लीट नाही आहे, मॅडमचा मार मिळणार आहे है ना. घरी राहतो तर घरी पण तीच कंडिशन आहे. घरी तुम्ही होमवर्क केलेला नसेल तर तुमची मम्मी पण तुम्हाला मारणार आहे. म्हणजे इकडे आड आणि तिकडे विहीर. घरी मम्मी मार देणार आहे, शाळेमध्ये मॅडम मार देणार आहेत. तिथे ही म्हण छान लागू पडते. पुढचा आपली म्हण आहे उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग. म्हणजे उतावळेपणा करणे हे मूर्खपणाचे वर्तन असते. म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी खूप एक्साईट असता. म्हणजे तुम्हाला खूप वाटते की हा नवीन ड्रेस आहे, माझा नवीन ड्रेस आहे, मग मी आता हा कधी घालणार. मग तुम्ही तो अशा दिवशी घालता की त्या दिवशी त्या ड्रेसचं काहीच महत्त्व नसते. नवीन ड्रेसचं महत्त्व केव्हा असते, जेव्हा काही सणवार असेल किंवा काही महत्त्वपूर्ण दिवस असेल तेव्हा. आणि तुम्ही सर्वसामान्य दिवशी जर तो नवीन ड्रेस घातला, काही अर्थ आहे का त्या गोष्टीला? कोणी बघणार आहे का तुम्हाला विचारणार आहे? कोणी म्हणेल अरे आज काय आहे, तू का बरं घातला हा ड्रेस? म्हणून म्हटलेलं आहे उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग. चला तर आज मला वाटते भरपूर म्हणी झाल्या, आपल्या 10 ते 15 म्हणी झालेल्या आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये याच्यानंतरच्या काही म्हणी आणि काही इतर विषय घेऊन. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, जे की अगदी फ्री आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.